नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर पहा, आपण रस व त्यांचे प्रकार हा विषय घेत आहोत। आपले 5 रस झालेले आहेत, पूर्ण 9 रस आहेत, त्याच्यापैकी 5 झालेले आहेत आणि 4 राहिलेले आहेत आपले। तर चला आपण परत एकदा पुन्हा नव्याने परत आपला जे 6वा रस आहे त्याची सुरुवात करूया, ठीक आहे। आता पहा, आपला 6वा प्रकार आहे भयानक रस। भयानक रस। आता पहा, भयानक रस म्हणजे लगेच समजते आपल्याला काहीतरी भीतीदायक गोष्टी। आता याचा स्थायी भाव सुद्धा भीती आहे। पहा, भीती हा स्थायी भाव आहे याचा। आता पहा, अशी एखादी गोष्ट ज्याच्यामधून भय निर्माण होते, म्हणजे अपघात असेल, अपघात, आपत्ती, कोणाचा मृत्यू झाला, मृत्यू, किंवा बघा स्मशानभूमी असते, आपण त्याच्यामधून जातो, स्मशान। अशा ज्या गोष्टी आहेत यांच्या वर्णनातून भयानक रसाची निर्मिती होते। भयानक रसाची निर्मिती होते। आता पहा, भयानक रस म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अशी कोणती असेल, कविता असेल, गोष्ट असेल, किंवा तुम्ही एखादा कादंबरी वगैरे वाचत आहे, कोणती अशी जी गोष्ट वाचताना ज्यावेळी तुमच्या अंगावरती काटा फुटतो त्यावेळी तुम्हाला भीती ही भावना निर्माण होते मनामध्ये, त्या प्रत्येक वेळी भयानक रसाची निर्मिती होते। म्हणजे त्याचा स्थायी भाव म्हणजे काय, भीती। भीती ही भावना मनाची आहे। ज्यावेळी आपल्या मनामध्ये भीती ही भावना निर्माण होते त्यावेळी भयानक रसाची निर्मिती होते। म्हणजे आता पहा, स्टोऱ्या वाचताल ना तुम्ही, आता स्टोऱ्या वाचताल का नाही माहित नाही बरं का, परंतु बऱ्याच अशा स्टोऱ्या आहेत त्याच्यामध्ये भूत असतात, त्यांचं आपल्याला माहिती आहे, पण भूतांचं वर्णन केलेलं आहे पहा। परंतु ते एवढ्या भयानक पद्धतीने केलेलं आहे की आपण समोर जरी पाहिलं नाही, ते नुसतं वाचलं ना तरी आपल्याला लगेच डोळ्यासमोर तसं चित्र उभं राहतं, आणि वाचताना सुद्धा आपल्या मनामध्ये एवढी भीती क्रिएट होते की त्या पात्राच्या जागी आपण स्वतःला अनुभव करतो। म्हणजे काय होतं, त्यावेळी आपल्या मनामध्ये भयानक रसाची निर्मिती होते पहा आपल्या मनामध्ये। आपण उदाहरण घेऊ एक। आता पहा, उदाहरणामध्ये आपण एक कविता घेतलेली आहे, मी आधीच कविता घेतलेली आहे, खूप मोठी आहे ती। तर आपण एकदा ती वाचून पाहू, बघा तुम्हाला तुमच्या मनामध्ये भयानक स्थिती निर्माण होते की नाही। एक दिवस जात होते मी गावच्या ओढ्यातून, घुसघुस करत होते तिथे ओढ्या काठच्या झुडपातून। अचानक दिसायला लागली माझ्या पुढे मोठी सावली, घाम मला दरारून फुटला आणि माझी दात खिळी बसली। खुणावयाला लागली मला वाकडे तिकडे तोंड करून, तोंडाला माझ्या फेस आला त्या भुताटकीचे तोंड बघून। आता बघा, म्हणजे ज्या कवितेने ही कविता लिहिली आहे पहा, तिनं हे लिहिलंय एक प्रसंग, म्हणजे ज्यावेळी ती काय गावाच्या ओढ्यातून जात होती, एकटीच होती, कुणी सोबत नाहीये। आणि ओढा कसा असतो माहित असेल बघा तुम्हाला, मध्ये असं थोडं बरंच खोल असते, त्याच्यामध्ये पाणी, ज्यावेळी पाणी नसतं त्याच्यामधून माणसं येतात जातात, परंतु साईडनं खूप दाट झाड असतात त्या ओढ्याच्या साईडनं। मग ती त्या एवढ्या असल्या परिस्थितीमधून, भयानक परिस्थितीमधून फक्त एकटीच चालली, सोबत कुणी नाहीये तिच्या। अचानक साईडला जे झाड आहेत ओढ्याच्या काठात, त्याच्यामध्ये काहीतरी घुसघुस करायला लागलं, तिनं आवाज ऐकला, म्हणून तिने इकडे तिकडे पाहिलं तर तिला अचानक मोठी सावली तिच्या समोर उभा राहिलेली दिसली। मग आता अचानक एवढी मोठी सावली आल्या कुणाच्या मनात भीती निर्माण होणारच होती ना। मग तिला ते एवढी अचानक मोठी सावली पाहिली, तिची डायरेक्ट दात खिळी बसली, घाम दरारून फुटलाय तिला, आणि ती सावली तिच्याकडे वाकडे तिकडे तोंड करून तिला खुणवायला लागली पहा। खुणवायला लागली मला वाकडे तिकडे तोंड करून, आणि तोंडाला माझ्या फेस आला त्या भुताटकीचे तोंड बघून। म्हणजे ज्यावेळी तिने त्या भुताटकीचे तोंड पाहिलं तर तिचं पूर्ण दातखिळी बंद बसली, तिचा घाम आला, तिच्या तोंडाला फेस आला, असं तिनं याच्यामध्ये वर्णन केलं आहे। आता बघा, याला वाचलं की लगेच समजते आपल्याला, म्हणजे एका भूताचं वर्णन केलेलं आहे। आता ते भूत आहे की नाही आपल्याला माहित नाही, परंतु एका भूताचं वर्णन केलेलं आहे तिने एका ह्याच्यामध्ये, ओढ्यामध्ये, गावाकाठच्या ओढ्यामध्ये तिला जी सावली दिसलीये ती वाकडे तिकडे तोड करून तिला काहीतरी खुणावत होते। मग तिच्यामध्ये भयानक स्थिती निर्माण झाली, जी भीती तिच्यामध्ये निर्माण झाली तो होता भयानक रस, आणि त्याचा स्थायी भाव काय आहे, भीती। म्हणून काय झालं, तिच्या मनामध्ये जी भीती झाली तो झाला आपला
तुम्हाला वाचून दाखवते, कारण माझी सुद्धा पाठ नाहीये, असं काय पाठ करायला. खूप मोठी कविता आहे ती, कोणी लिहिली माहित नाहीये. परंतु पहा आता याच्यापेक्षा भारी आहे थोडंसं, ज्याच्यापेक्षा जरा इंटरेस्टेड लिहिलेलं आहे थोडं, तुम्हाला पण भीती वाटेल थोडीशी. बघा, उस एक रात के बारे में सोचकर आज भी डर लगता है, जब मैं अकेली ही एक दोस्त की पार्टी से घर लौट रही थी, तभी अचानक बीच रास्ते में मेरी कैब अचानक ही रुक गई. पूछा ड्राइवर से, क्या हुआ, क्यों गाड़ी बीच रास्ते में रोक दी? बोला ड्राइवर, मैडम लगता है कुछ खराबी आ गई है गाड़ी में, आप रुको यहीं पर, मैं किसी मैकेनिक को ढूंढ कर लाता हूँ. पर सुनसान है सड़क, इसीलिए आप गाड़ी में ही बैठी रहना. मैडम निकलना न गाड़ी से बाहर, मैं फिर आपसे कहता हूँ. 1 घंटा बीत चुका था, पर ड्राइवर का कुछ अता पता नहीं था. तभी अचानक किसी की सिसकियों की आवाज आई. कौन है तकलीफ में देखने को मैंने नजर इधर उधर डोलाई. गाड़ी से उतरकर आवाज की तरफ में सहसा ही बढ़ती गई. कुछ दूर पर देखा तो एक साधारण सी कम उम्र की लड़की, बड़ी ही दुखी, परेशान और जिंदगी से हारी हुई लग रही थी. उसका रोना सुनकर मुझसे रहा न गया, पास गई मैं उसके. लाख कोशिश की पूछने की, पर वो बस रोती ही रह जा रही थी. अंधेरा था, इसीलिए चेहरा नहीं उसका ठीक से दिख रहा था, पर उसकी सिसकियों में कुछ तो गहरा दर्द छुपा हुआ था. उसे तसल्ली देने के लिए जैसे ही उसके कंधे पर हाथ रखा, उसने शरीर को घुमाए बिना ही गर्दन को मेरी तरफ घुमाया. यह दृश्य देखकर मेरे पैरों तले से जमीन खिसक गई. उसका चेहरा इतना भयानक था कि मेरी चीख निकल गई. उसकी दहकती लाल आंखें एक उम्मीद से मुझे घूर रही थी. मेरी मदद करो, मुझे बचा लो, बार बार मुझसे कह रही थी. डर से मेरे रोंगटे खड़े हो गए. मैं अपनी गाड़ी की तरफ भागी. तभी एक डरावनी आवाज कानों में आई. कहाँ भाग रही हो, मेरी मदद करके जा, कहकर वो खौफनाक हंसी हंसने लगी. मेरी मदद करना चाहती थी ना तू, तो अब क्यों भाग रही हो. किसी तरह डरते लड़खड़ाते हुए मैं गाड़ी के पास पहुंच गई. देखा ड्राइवर वही गाड़ी में बैठा मेरा ही इंतजार कर रहा था. मैंने कहा, भैया जल्दी गाड़ी चलाओ, यह जगह ठीक नहीं है. पर ड्राइवर था कि गाड़ी चलाने का नाम ही नहीं ले रहा था. क्या हुआ, गाड़ी क्यों नहीं चला रहे हो, बार बार मैं पूछ रही थी, पर वो तो मेरे किसी भी बात का कोई उत्तर नहीं दे रहा था. डर से मेरे हालात खराब थे. मैंने गुस्से में जैसे ही उसे डांटा, उसने गर्दन घुमाई. वह ड्राइवर नहीं, वही भयानक चेहरा था. कहाँ भाग रही थी, तू मेरी मदद किए बिना नहीं जा सकती. उसकी वो भयानक आवाज सुनकर मैं वही बेहोश हो गई. कुछ समय बाद जब होश आया तो देखा सुबह हो चुकी थी. वो भयानक काली रात मन में डर की एक कहाणी छोड़ गई. आता पहा, हिंदीमध्ये कविता. आता पहा, वाचल्यावर तुम्हाला समजलं असेल की एक मुलगी पहा, म्हणजे एका आता जी कवयित्री आहे तिने कविता लिहिलेली आहे, ती एका पार्टीमध्ये गेलीये. पार्टीमधून परत येताना अचानक सुनसान रस्त्यावरती तिची गाडी बंद पडली. आता ड्रायव्हर गेला नीट करायला. मग ती गाडीमध्ये बसली. ती ड्रायव्हरला सांगितलं होतं, मॅडम बाहेर येऊ नका, जागा चांगली नाहीये. परंतु आता तिला कोणाची तरी रडण्याची आवाज आला. म्हणून आता माणसाला वाटतं कोण रडते, म्हणून ती गाडीमधून उतरली, पाहायला गेली तर एक कमी वयाची मुलगी होती. म्हणजे तिथं रडत होती. तिनं पाहिलं, तिला सांत्वना दिली, पण तिला रडतच होती. तिने तिला वेळोवेळी विचारलं काय झालं, परंतु ती रडत होती. तिच्या रडण्यामध्ये तिला काहीतरी दुःख जाणवत होतं. म्हणून तिने तिच्या खांद्यावरती जसाही हात ठेवला, अंधारात तिचा चेहरा दिसत नव्हता ना तिला, कारण ती खाली रडत असेल आपल्याला माहित नाही. परंतु तिनं तिच्या खांद्यावरती ज्यावेळी हात ठेवला त्यावेळी तिनं असं, आपण कसं मागवला असं शरीर घुमवतो तसं तिने शरीर न फिरवता डायरेक्टली मान फिरवली. मग आता पहा, असं भयानक चित्र समोर पाहिल्याच्या नंतर कुणीही बेशुद्ध होईल. मग आता तिला पण तसंच झालं. पायाखालनं जमीन वगैरे घसरली तिच्या. म्हणजे ती तिला तिथं मदत करायला गेली. मग आता ते कुणी असेल, त्या मुलीचं भूत असेल वगैरे कुणी असेल, परंतु ती काय म्हणली,
की तू माझी मदत करायला आलती, मग आता कशी काय जाऊ शकते, माझी मदत केल्याशिवाय तू इथून जाऊ शकत नाही. मग आता बघा असं वर्णन ज्यावेळी केलं जाते, मग आता पहा ती कविता वाचल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जी भीतीची भावना निर्माण होते, ती भावना म्हणजे काय झालं, भयानक रस झाला. मग आपण ज्यावेळी भूताची एक गोष्ट ऐकतो किंवा एखादी स्मशानाची गोष्ट असते पहा, किंवा एखाद्या कादंबरीमध्ये भूता वगैरेच्या गोष्टी असतात, किंवा एक भयानक राग, मी एक वाचली होती पहा, त्याच्यामध्ये होतं विचित्र की भयानक, त्याच्यामध्ये पण एक असलं डेंजर भूत होतं, त्याची पण कल्पना नाही करू शकत. म्हणजे आपण ज्यावेळी वाचतोय ना ते, त्यावेळी असं वाटतंय आपल्याला की आपल्या समोर घडतंय, एवढं त्याच्यामध्ये डीप मध्ये असते ते. मग ते वाचताना ज्यावेळी आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, जी भावना आपल्या त्यावेळी मनामध्ये क्रिएट होते, अंगावरती काटा फुटतो, तेच म्हणजे काय झालं आपला भयानक रस. म्हणजे आपण एखादी कविता वाचतो, धडा वाचतो, काहीही वाचतो, ज्यावेळी आपल्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण होते, ती प्रत्येक गोष्ट आपली भयानक रसामध्ये मोडली जाते. ठीक आहे, चला आपण पुढचा प्रकार पाहू. 7वा प्रकार पहा आपला बीभत्स रस. बीभत्स रस याचा स्थायी भाव आहे पहा जुगुप्सा किंवा किळस. म्हणजे कोणाला तरी बघून ज्यावेळी आपल्या मनामध्ये किळस निर्माण होते ना, ती भावना म्हणजे आपला बीभत्स रस होय पहा. तिरस्कार, किळस अशा भावनेतून बीभत्स रसाची निर्मिती होते. आता पहा, म्हणजे कुणाकडे तरी बघून ज्यावेळी आपल्याला किळसवाणी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते ना, आता पहा जे छोटे छोटे बाळ असते पहा, एकदम जन्मलेलं पण नाही, थोडस पहा मीडियम मध्ये, 1 वर्षाच्या आतलं आणि 6 महिन्याच्या नंतरचं जे लेकरू असते, कधी कधी त्या अशा लेकरांना बघून बघा आपल्या मनामध्ये किळस निर्माण होते. कधी कधी आता प्रत्येक जण नसतंय तसं समजा, पण एखादा असतंय ज्याच्याकडे बघून आपल्याला किळस निर्माण होते. ज्यावेळी आपल्या मनामध्ये किळस अशी भावना निर्माण होते, त्यावेळी तो रस त्याचा आपला बीभत्स रस, त्याचा स्थायी भाव जुगुप्सा आहे, म्हणजेच किळस. त्याचा स्थायी भाव काय आहे, किळस. आपण एक उदाहरण घेऊया. आता पहा, हे उदाहरण आहे पहा आपलं बीभत्स रसाचं, खूप फेमस उदाहरण आहे, सहसा कुणी हे उदाहरण देतंय बघा. वाचून दाखवते मी तुम्हाला. कोणाचे तरी पोर हे दिसत आहे किती घामट, त्याचे हे झबले किती किळस हो त्याची मला वाटत. हा हा या झिपऱ्या भिकार उडती निर्बंध डोईवरी. डोईवरी म्हणजे पहा डोक्यावर, डोक्यावर, डोईवर म्हणजे डोक्यावर. हा हा या झिपऱ्या उडती निर्बंध डोईवरी, त्यांना तेल फणी. फणी म्हणजे पहा आपला आत्ताचा जो कंगवा आहे ना, तसंच पूर्वी एक छोटा परंतु खूप बारीक बारीक टाक असायचे, त्यालाच म्हणायचं आपण फणी. म्हणजे केस विंचरण्याचे साधन. केस विंचरण्याचे साधन. त्यांना तेल फणी असे हो तरी माहित जन्मांतरी. ही बोटेच घडीत काय बसले हे राम रे लाळही. काळी काय गळ्यातुनी झळमटे आहेत 50ही. शी शी तोंडाती अमंगळ असे आधीच हे शेंबडे. आणि काजळ ओघळे वरुणी हे त्यातुनी ही हेरडे. आता बाहेर वाचल्याच्या नंतर आपल्याला कशी लगेच मनात किळस निर्माण होते. म्हणजे छोटं बाळ आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. काय पहा, कोणाचे तरी पोर, खूप घामट दिसणार एक पोर आहे, त्याची जर लिहिलंय त्याला त्याची किळस वाटते, झबलं त्याचं एकदम असं कितीतरी दिवसाचं, कधी ते माहित नाहीये. त्याच्या झिपऱ्या अशा, म्हणजे झिपऱ्या म्हणजे केस, डोळीवरती अशा उडत्यात भिकारागत. त्याला तेलफणी, तेलफणी म्हणजे तेल कंगवानं विंचरलेलं, त्याला जन्मात माहित नाहीये अशी त्याची केस झाले डोक्यावरती. बोटेचं घडत बसलंय, आता लहान लेकरं चढतात ना, बोट माहित असेल तुम्हाला, बोटे चढत बसलंय. हे राम रे लाळ ही, म्हणजे आता बोट चढते म्हणजे ते तोंडामधून लाळ गळतीये त्याच्या. काळी काय गळ्यातून जळमटे 50. आता काळी म्हणजे त्याच्या मळ वगैरे आहे गळ्यातून येते खाली. शी शी तोंडाती मंगळ, आधीच हे शेंबडे. एकतर तोंड त्याचं घाण झालेलं, त्यातून आधीच शेंबड. नंतर पहा, आणि काजळ ओघळे वरुणी, म्हणजे डोळ्याचे अंजन घातलेलं असते ते
काजळ असं खाली चाललंय आणि त्यातूनही हे हेरडे, म्हणजे एकतर काजळ खाली वरतून त्यातून हेरडते, मग ते रडल्याच्या नंतर जे काजळ ते पुन्हा तोंडावरती पसरलंय, त्याचे नाकातून शेंबूळ गळते, त्याचे बोट तोंडामध्ये बोट जगत असल्यामुळे लाळ गळते. मग बघा त्याचं वर्णन केल्यानंतर खूप किळसवाणी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे काय बिभत्सरच, म्हणजे आपल्या मनामध्ये किळस निर्माण होतोय त्या ऐकल्याच्या नंतर, किळस ही भावना निर्माण झाली, म्हणजे बिभत्सर रसाची निर्मिती झाली. पहा आणखी एक लिहिलेलं आहे पहा कोणीतरी, आधी तुम्हाला जसं वाचून दाखवलं तसंच वाचून दाखवते. मेलेल्या कुत्र्याच्या शरीरावर घोंगावणाऱ्या प्रत्येक माशीला किंवा चोच आतड्यांतर तवणी सडक मांस टिपणाऱ्या हर एक गिधडाला, की मग गटाराच्या आजूबाजूला लोळणाऱ्या छोटे खाणी डुकरांना, या बिभत्स रसाच्या नैसर्गिक अनुयायांना माझा साष्टांग नमस्कार. म्हणजे कोणीतरी लिहिलेली आहे पहा, पण खूप बिभत्स, म्हणजे खूप किळसवाणं वर्णन आहे पहा त्याच्यामध्ये. शेंबूड बाहिला न पुसता तो बिनदिक्कत स्वाहा करणाऱ्या, किंवा उलटी तोंडापर्यंत आली तरी तिला धैर्याने गिळून टाकणाऱ्या, अथवा शरीरावरील जखमांकडे सपशेल दुर्लक्ष करून त्या जखमा चिघळवणाऱ्या हरेक बिभत्स पुत्रांना माझा त्रिवार मुजरा. पुढे पहा, पिवळ्या पुस्तकात दडलेल्या निर्लज्ज अवयव क्रीडांना, अंतर्जालावर पसरलेल्या बटबटीत संभोग दृश्यांना, आणि हो निष्पापवर रोखलेल्या किळसवाण्या नजरांच्या धण्यांना, या बिभत्सतेच्या विद्यार्थ्यांचा रक्तलांछित सलाम. म्हणजे आता कोणतरी लिहिलंय पण त्याच्यामध्ये खूप खूप किळसवाणं वर्णन केलेले पहा त्यांनी. कसं सांगितलंय आता ते वाचू पण नाही वाटत आहे, पण तुम्हाला सांगणं गरजेचं, कारण सांगितल्याशिवाय उदाहरण दिल्याशिवाय समजत नाहीये ना, म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवलंय की त्याच्यामध्ये कसं बिभत्स पद्धतीने त्या वर्णन केलेलं त्या गोष्टींचं. म्हणजे प्रत्येक कडव्यामध्ये एक वेगळी गोष्ट वर्णन केलेली आहे आणि खूप किळसवाण्या गोष्टी आहेत. म्हणजे हे वाचल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये लगेच किळस आणि बिभत्स अशी भावना निर्माण होते. म्हणजे काय झाला, बिभत्स रसाची निर्मिती झाली. ठीक आहे, आता आज आपण दोनच याच्यामध्ये रसामध्ये खूप वेळ घातलेला आहे, कारण उदाहरणं समजून सांगणं खूप गरजेचं. जर उदाहरणं तुम्हाला समजले तरच रस समजणार आहे, त्याच्यामुळे उदाहरणं देणं गरजेचं. म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आणि मोठमोठे उदाहरणं दिलेत. अपेक्षा आहे की तुम्हाला छान वाटलं असेल लेक्चर. आज आपण हे 2 घेतलेलं आहे, तिथेच थांबू. उरलेले 2 आहेत जे उद्या कंटिन्यू करू आपण. तोपर्यंत सर्वांना माझा मुजरा. धन्यवाद.